नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आणि केवढा मोठा बोल्ट घुसला। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 8 वाजलेत मित्रांनो। उठलो, आता फ्रेश वगैरे झालो, मिलचे इथं आलो। काहीतरी त्यांचं वणके वगैरे शिफ्ट करायचे, त्याच्यामुळे म्हटलं थोड्या वेळाने आत घेऊ। कुंदन शेट अजून उठले नाही, उठले असतील आता, मला पण नाही माहीत। मागं आलतो जरा, ताडपत्री वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतो, कारण की कधी पण बोलवतील आतमध्ये। मग आत गेलं की लवकर गाडी सुटते, इथं जास्त वेळ नाही लागत। ह्याच्या अगोदर पण ह्या मिलमध्ये आम्ही भरलेली आहे भरपूर वेळा गाडी, लवकर सोडतात। एक साधारण 6 वाजेपर्यंत सुटेल। 6 म्हणजे आमच्यासाठी लवकरच झालं। 6 वाजता जरी सुटली तरी लवकर रनिंग कापल्या जातं। तर बघूयात आता कधी बोलतात आणि काय करतात। आणि मेन रोडलाच आहे मिल, हे मागं दिसतोय बघा रस्ता, आणि इथं मागच्या साईडला मिल आहे। ही या साईडला ही मिल आहे, सचिन मिल म्हणून आहे। ब्लॉगिंग चालू केल्यापासून आपण पहिल्यांदाच या मिलमध्ये भरायला आलो। तर बघूयात आता कधी बोलवतात आणि कधी जायचं। सकाळचे 10:30 वाजलेत, गाडी लागली आहे बघा, आपलं लोडिंग चालू आहे समोर। शेट पण उठलेत, तोंड हातपाय वगैरे धुवून झाले। मी नाश्ता करून आलो पहिलेच जाऊन, शेटला नाश्ता करायला जायचं आता। बऱ्यापैकी माल रेडी आपला, त्याच्यामुळं लवकर व्हायचे चान्सेस आहेत। इथं फळ्या कापत आहेत बघा समोर, बारीक फळी तयार झाली। माल भरपूर रेडी आहे, समोर भुस्सा पडलाय सगळं। या साईडला पण आहे, पलीकडच्या साईडला पण माल आहे। हा भाऊ आपल्या इथं वणके लावत आहे सगळे। समोरच्या साईडला गेट आहे, बघू आता शेट काय म्हणतात। नाश्ता करायला त्यांना जायचं आता, लवकर झाले तर बरं होईल। दुपारचे 2 वाजलेत मित्रांनो, गाडी आपली भरून रेडी आहे। पण शेट म्हणते टपाल 4 वाजता देणार आहे। 25 टन पण आलेले, काटा वगैरे करून गाडी पॅक केलेली, सगळं बांधून एकदम पद्धतशीर रेडी आहे। पण नेमकं टपाल उशिरा भेटणार आहे, म्हणजे 4 वाजता देणार आहे। 2 तास थांबायला लागेल अजून, कारण की बहुतेक वे बिलचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं थांबायला लागतं। लवकर सुटलो असतो, आत्ता 2 वाजता सुटलो असतो तर पटकन गेलो असतो। उद्या जरा गाडी वॉशिंग वगैरे करायची उत्तमची इथं। सकाळी 7 वाजता येणार आहे वॉशिंगवाला, 9 वाजेपर्यंत लाईट असते म्हटलं, त्याच्या आत धुवून देतो। घाण झाली भरपूर कारण की। तर जाऊयात आता, टपाल्याची वाट बघूया 4 वाजेपर्यंत आणि निघूया। ही मिल आहे, या मिलमध्ये गाडी आपण भरली। समोर हायड्रा दिसतो, त्या मिलमध्ये शेट वगैरे आलेत त्यांचे। वे बिल भेटलं की लवकर निघून जाऊयात। तर बघूयात मित्रांनो किती वेळ लागतो, काय होतं ते। मित्रांनो संध्याकाळचे 5 वाजलेत, गाडी वगैरे बांधून वगैरे सगळं आमचं टपाल वगैरे घेऊन निघालो। 3:45 वाजता टपाल भेटलं। चिकमंगळूरमध्येच आलो, म्हणजे आता बाहेर पडलो चिकमंगळूर सिटीच्या। खाण्यासाठी थांबलो, कारण की सकाळी नाश्ता केला, दुपारी पण नाश्ताच केला आम्ही लाईटली। आता परत नाश्ता करू, सकाळपासून तिसरी वेळ डोसा वगैरे खाणाऱ्या निघणार आहे। आता बघू कधी, उद्या तर सांगितलं त्यांनी की उद्या बहुतेक रात्री खाली नाही होणार, परवा रात्री खाली होणार आहे। त्या पुण्याच्या पार्टीने पहिले सांगितलं होतं, तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की एकदा उद्या फोन करा, जर बोलवलं तर जावा, नाही तर सोमवारी रात्री 100% खाली। बघू उद्या सकाळी फोन करून काय म्हणतात आणि काय नाही, जाता येईल तसं। आता रात्रीभर चालायचं,
उत्तमच्या इथं जायचं. सकाळी गाडी वॉशिंग करायची जरा, गाडी खूप घाण झालेली आहे. सकाळी 7 वाजता येतो म्हटलं वॉशिंगवाला, तर रात्रभर सकाळी सकाळी तिथं जाऊन पोहोचायचं. थांबलो आहे हॉटेलमध्ये एका. नाश्ता करून निघूयात मित्रांनो. रात्रीचे 10 वाजलेत. हरिहरची इथं आलतो आम्ही, जेवण करायला थांबलो होतो. जेवण वगैरे झालं. आतमध्ये व्हिडिओ काढताना आला, कारण की जोरात गाणे वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढता आला. आता रात्रभर चालायचं आहे आपल्याला. आता व्यवस्थित जेवण वगैरे झालं, लवकर आलो एकदम. 9 वाजता तर हायवेला लागलो होतो. हायवेला लागल्यानंतर जर दुपारीच जर गाडी निघाली असती तर उद्या दुपारपर्यंत आम्ही पुण्यात आलो असतो. पण आता उद्या हे पण करायचं, आपली वॉशिंग करायची गाडी, त्याच्यामुळं आता निवांत जायचं. पण अंदाजे साधारण 3-4 वाजेपर्यंत आपण बेळगावला पोचू, कारण की आता 10 वाजलेत. एक 5 ते 6 तास लागतातच. पाच तेच काहीतरी किरकिर चालली आहे शेडची. बिस्लरीचे पैसे यांच्या मनाने जास्त लावतात. विची बिस्लरी कुठल्या धाब्यावर 25, कुठं काय असं करतात. 4-5 वाजेपर्यंत पोचू, तिथं थांबू. सकाळी सकाळी वॉशिंग वगैरे करू. महागे म्हणतात, सागर ढाबा म्हणून आहे. आपण हरिहरचा सेकंड ब्रिज उतरला ना, त्याच्यानंतर हॉटेल आहे सागर ढाबा म्हणून. लेफ्ट साईडला पण आणि राईट साईडला पण, ते दोन्ही आहे. लुटायचा धंदा करतात. आणि बिस्लरी पण आम्ही बघितलं ना, तर डुप्लिकेटच होतात त्या बिस्लरी वगैरे. ते नाव म्हणजे लोकल ब्रँड असतात तेच विकतात. त्या ओरिजिनल मार्केटमध्ये 6-7 रुपयाला बिस्लरी भेटतात, आणि हे लोक आपल्याला 20-20 रुपयाला विकतात. तर जाऊयात मित्रांनो, बघूयात आता कुठपर्यंत जायचं, कायपर्यंत. बेळगावपर्यंत जायचं आहे 100%. तो निघूयात मित्रांनो. बघा मित्रांनो, टायर चेक करायला आलो आणि केवढा मोठा बोल्ट घुसला, पण पंक्चर नाही झाली. आत्ता एवढ्यातच घुसला असेल. नशीब बघितलं नाही तर तिने टायर खाल्ला असता. आतपर्यंत घुसला असता तर 100% तिने पंक्चर केली असती गाडी. पण अजून तरी वाटते की नाही आहे काय, तो काढल्यानंतरच कळलं. बघूयात काय होतं काय. 100% तर पंक्चर नसणार. अरे बापरे, साईडला घुसला होता त्याच्यामुळे वाचला येतो, नाहीतर 100% पंक्चर झाले असं निघालं. मित्रांनो, रात्रीचे 12 वाजलेत. बंकापूरच्या टोल नाक्यावर आलोय. मागच्या साईडला गाडी आपली, आणि सगळं धुक्क पडलंय बघा. खूप म्हणजे खूप दुःख पडलंय. मागं तर काही दिसत नव्हतं. या साईडला बघा, माझ्या मागच्या साईडला तर काही दिसतच नाही जास्त करून. थोड्या अंतरापर्यंत दिसतंय, त्याच्यानंतर काही दिसत नाही. चांगलंच दुःख पडलंय. पण गाठ अजिबात म्हणजे अजिबात नाही आहे. गरम होतंय, पण दुःख कसं काय पडलंय काय माहिती. सगळीकडंच आहे. ह्या साईडला पण बघा, इथं पण फार आहे. मागं पण भरपूर प्रमाणात पडलं. साधारण 3 नाही तर 4 वाजतील आपल्याला इथं जायला, उत्तमची इथं काकतीला जायला. आधीमध्ये कुठं थांबायचं नाही. चहा पण प्यायची इच्छा नाही, कारण की आता 1 तासच झाला जेवण करून, त्यामुळं चहा वगैरे नाही घेत. आता घेतला तर हुबळीला घेऊया चहा वगैरे, आणि मग परत पुढचा प्रवास चालू. तर निघूयात मित्रांनो. आता पुढं धुक्क लागलंच मला. साधारण इथून 15-20 किलोमीटरपर्यंत तरी शिग्गाव वगैरे क्रॉस होऊपर्यंत हे धुक्क असणारच. निघूयात मित्रांनो. धुक्क पडले मित्रांनो सगळं. अचानकच वातावरण चेंज झालं. मागं तर पाऊस पडलेला होता,
म्हणजे आम्ही यायच्या अगोदरच पडून गेलता, आता डायरेक्ट दुःख पडले. पोलिसांची राऊंडची गाडी भारी वाटते इथं. कॅमेऱ्यामध्ये एकदम एवढं येत नाही दुःख, पण भरपूर प्रमाणात पडते. म्हणजे तसं दिसतंय लांबपर्यंत, पण बरंच दुःख आहे. या टप्प्यामध्ये भरपूर वेळा दुःख पडलेलं असतं. पवन चक्कीचं प्रमाण खूप आहे या एरियात. इथून ते हुबळीपर्यंत भरपूर जागी पवन चक्का वगैरे बसवल्यात. त्याच्यामुळं होतं का काय काय माहिती. जरासा आता गाडा जाणवतोय नॉर्मल. काच खराब झाली सगळ्या झुपक्यांनी माझी. चांगली स्वच्छ पुसली होती, आता परत खराब झाली. शिगाव पर्यंत तरी 100% असणार आता हे. जाऊयात आपला हळूहळू. मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत. पहाटे 4 वाजता बरोबर आलो आम्ही. झोपलो, त्याच्यानंतर आता उठलो आणि वॉशिंगला लावली आपली गाडी. इथं मागच्या साईडला गाडी दिसतं. चालू झाली वॉशिंगचं काम. एक तर 9चा करत तो, कारण की 9 वाजता लाईट जाते. मग त्याला सांगितलं की उत्तमनी वगैरे सांगितलेलं आहे, तर बघू म्हटलं 9 वाजेपर्यंत जेवढी गाडी होईल तेवढी करणार आहे. त्याच्यानंतर म्हटलं जेवढं होणार तेवढं 9 वाजेपर्यंत करून देतं, कारण की एकच माणूस आहे, जरा वेळ लागतो. पण आहे 2 तास होईल, जेवढी माझ्या मते भरपूर होईल. झोप येते अजून, कारण की 4 वाजता झोपलो आणि परत 7:30ला उठलो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.